रात्रीचा शांतता पूर्ण माधवपूरवरती पसरलेला होता. चारीकडे फक्त हवेचा आवाज आणि सुक्या पत्त्यांचा सरसराट होता आणि आकाशामध्ये पूर्ण चंद्र होता, पण त्याची रोशनी जसं की कापत होती. फार्म हाऊसच्या बाहेर ब्रिज किशोर बिहारी एकटाच टहळत होता. एक असा माणूस ज्याने 20 वर्षापासून चुनाव जिंकण्याचा वर्षाव केला होता, पण त्याच्या समोर एक आज भीती होती. छोटेलाल, त्याचा जुना नोकर, हसतच त्याच्या जवळ येतो. चिंतामध्ये का फिरत आहात सेठजी? यावेळी तुम्हीच जिंकणार आहात. ब्रिज किशोर खुर्चीवरती बसतो. त्याने सिगार जाळवली. आम्हाला हरवणारा अजून कोणी पैदा नाही झालाय छोटेला, पण माहिती नाही आतमध्ये एक थोडीशी भीती लपलेली आहे. आम्हाला माहिती आहे, पवनमुळे ना, आणि तो तुमच्या विरुद्ध उभा आहे. पण तुम्ही निश्चिंत राहा, मी तर त्याला माझ्या प्रकारे समजवलेलं आहे. मतदानाच्या 1 दिवस आधी तो स्वतः जनतेच्या घरी जाऊन तुमचं समर्थन करणार. ब्रिज किशोरच्या डोळ्यामध्ये चमक येते. छोटेलाल, तू तर माझं सगळं टेन्शन लांब करून दिलंस छोटेलाल. तू तर सगळ्यांना मस्त तावडीत टाकतोस, पण आमचा तरीका थोडा वेगळा आहे. छोटेलाल हसतो. आम्हाला माहिती आहे ना नेते साहेब, तुम्ही तर तैखान्यातच सगळ्यांना समजवतात, आणि एकदा जर कोणी खाली गेलं तर तो कधीच वरती येऊ नाही शकणार. पण अर्ध्या रात्री झोप आणि नशेच्या मध्ये अचानक एक भयानक आवाज ब्रिज किशोरच्या कानामध्ये येते. हा कोणता आवाज आहे? तो चारीकडे बघतो. छोटेलाल एकदम शांत झोपला होता. अरे छोटेलाल, उठ. काही ऐकलं का तू? पण छोटेलाल नाही उठत. शराब आणि झोपेच्या नशेमध्ये तसाच झोपून राहतो. आणि परत ब्रिज किशोरच्या कानामध्ये एक बाईचा हळूच पण छेदणारा आवाज त्याला येतो. तो हळूहळू आवाजाच्या दिशेने जायला लागतो आणि प्रत्येक चालीवरती हृदय धडकत होतं. आवाज खालून येत होते, ते कानाच्या खालून. तो दरवाजावरती पोहोचल्यानंतर थोडासा हिचकतो आणि हळूच त्याने दरवाजा उघडला. आतमध्ये अंधार होता. सडलेल्या मातीचा घाण वास आणि रक्तांच्या बुंदांचा वास. त्याने बघितलं, एक झिलमिलाती रोशनी त्या भिंतीवरती पडत होती, पण तेवढ्यातच ती आवाज त्याला परत येते. तू विचार केला होतास की आम्हाला झोपवून टाकशील? ब्रिज किशोरच्या शरीरावरनं घाम यायला लागतो. कोण आहे? कोण बोलत आहे? समोर ये. त्या भिंतींवरून एक सावली खाली येते आणि एका बाईची आकृती त्याच्या समोर येते. फाटलेली साडी, राखसारखा चेहरा आणि लाल डोळे. मला ओळखलं ब्रिज किशोर? नाही, हे असंभव आहे. तुला तर मी 5 वर्षांआधी मारलं होतं. तुम्ही मारलं होतं, पण आता मी परत आली आहे. एवढं बोलूनच ती एकदम विहिरीच्या दिशेने त्याच्याजवळ जाते आणि एक कान छेदणारा आवाज सगळीकडे येतो आणि नंतर सगळीकडे एकदमच शांतता होऊन जाते. सकाळची पहिली किरण फार्म हाऊसच्या भिंतींवरती पडली, पण तिथे आता फक्त रक्ताचे थेंब चमकत होते आणि ब्रिज किशोर बिहारीचे देह आता त्याच्या खोलीमध्ये पडलेले होते. डोळे उघडे आणि शरीर फाटलेलं असं वाटत होतं. कोणीतरी जंगली जानवराने त्याचे शरीर नोचले आहे. आणि छोटेलालचे जसे डोळे उघडले तर तो ब्रिज किशोरच्या देह बघून एकदम ओरडला आणि फोन उघडला. हॅलो SP साहेब, मी छोटेलाल बोलत आहे. नेताजींना कोणीतरी मारून टाकलं. काही वेळानंतर पोलीसची गाडी सायरन वाजत तिथे पोहोचली. SP चव्हाणने लाश बघितली आणि स्तब्ध झाला. असं वाटतं आहे कोणत्या जनावरने हमला केला आहे. छोटेलाल कापातच बोलला, आम्हाला काहीच नाही माहिती साहेब. जेव्हा डोळे उघडले तेव्हा ते इकडे असे पडले होते. मरण्याच्या आधी ते नक्कीच ओरडले असते. तू काहीच नाही ऐकलंस? नाही साहेब, मी तर दारू पिऊन झोपलो होतो. पोलिसांनी लाश उचलली आणि फार्म हाऊस सील करून टाकलं. 2 दिवस निघून गेले, पण मरण्याचं रहस्य तसंच्या तसंच राहिलं. SP चव्हाण आपल्या फायलांमध्ये बघत होता. तेवढ्यातच ऑफिसचा दरवाजा उघडते. प्रतिभा
हसतच ऑफिसच्या आतमध्ये येते. चेहऱ्यावरती आत्मविश्वास आणि डोळ्यामध्ये शोध घेण्याची उत्सुकता होती. हॅलो, मी प्रतिभा आहे, न्यूज रिपोर्टर. SP चव्हाण हसतो. तुमचीच वाट बघत होतो मिस प्रतिभा. थोड्याच वेळात इन्स्पेक्टर माखनलाल सुद्धा येतील इकडे. तेव्हाच दरवाजा उघडतो. माखालाल आतमध्ये येतो. ओ, तर तुम्ही प्रतिभा आहात. तुमच्या रिपोर्ट्स वाचल्या आहेत मी. माखनलाल, ही केस आता मी तुझ्या हातात देत आहे. ब्रजकिशोर बिहारी माधवपूरचा नेता 20 वर्षांपासून कंटिन्यू जिंकत होता, पण त्याच्या मृत्यूने पूर्ण प्रदेशला हलवून टाकला आहे. सरकार म्हणते की शोध इमानदारच्या हातात पाहिजे. समजलो साहेब, पण पत्रकार आपल्या सोबत कशाला? कारण पक्षपाती समजलं नाही पाहिजे. यावेळी इलेक्शन नुसतं जनताचं नाही आहे. काही वेळानंतर माखनलाल आणि प्रतिभा ब्रिजकिशोरच्या फार्म हाऊसमध्ये उभी होती. फार्म हाऊसच्या आतमध्ये शांतता आता अजूनच वाढली होती. भिंतींवरती आता जुने फोटोज होते, हसणारे चेहरे, पण आता त्यामध्ये कुठेतरी रक्ताची सावली होती. हवेमध्ये थंडकता नाही तर काहीतरी वेगळंच होतं. आणि त्याच सन्नाटामध्ये इन्स्पेक्टर माखनलाल आणि पत्रकार प्रतिभा तिथे उभे होते. तिथेच ज्या ठिकाणी ब्रिजकिशोरच्या मृत्यूनंतर सर्वच काही बदलून दिलं होतं. छोटेलाल हळूहळू आतमध्ये येतो. त्याचा चेहरा उतरलेला होता. डोळ्यामध्ये भीतीची परछाई होती. मृत्यूच्या वेळी या फार्म हाऊसमध्ये होतास. तुला माहिती आहे ना, तू नीट मेन डोर बंद केला होतास. हो, मला नीट माहिती आहे. मेन डोरवर लॉक लावलं होतं मी. तेव्हा मी नेताजीचं शव पाहिलं आणि खरं तर हे होतं की मेन डोर तेव्हा पण बंद होतं आणि कोणाच्या पावलांचे ठसे सुद्धा नव्हते. प्रतिभा छोटेलालला एकदम गहिराईने बघते. तसं तर ब्रिजकिशोर बिहारीच्या बद्दल पूर्ण प्रदेशात एकच चर्चा आहे, गुंडागिरी करून आपलं चुनाव जिंकले होते. नक्कीच त्यांचे खूप काही दुश्मन पण असतील. छोटेलाल चूप होतो आणि आपली नजर खाली करतो. तू तुझा कॅमेरा सोबत आणला आहेस ना? हां, आणलं आहे. तर मग ठीक आहे, तुझा कॅमेरा ऑन कर. आपण ब्रजकिशोर बिहारीच्या फार्म हाऊसच्या आतून शोध सुरू करूयात. काही ना काहीतरी आपल्याला नक्कीच मिळेल. भिंतींच्या दरारावरती धूळ नाही तर ते रहस्य होतं आणि प्रत्येक कदमेवरती जमीन अशी वाटत होती जसं की कोणाचा दबलेला श्वास असेल. प्रतिभा आणि माखनलाल रूमची जाच करायला लागतात. छोटेलाल चुपचाप बसून राहतो. शांतता हळूहळू भीतीमध्ये परिवर्तित होत होती. अचानक छोटेलालच्या कानामध्ये एक भीतीदायक आवाज येतो आणि तो कापतो. हे तर खूपच खतरनाक ओरडणं होतं. आता तो एवढंच बोललो होता तर तेवढ्यातच ती आवाज परत आली आणि आता जास्त जोरात आणि आधीपेक्षाही जास्त जवळ, जसं की कोणी त्याच्या नसांमध्ये उतरून बोलत असेल. छोटेलालचं शरीर एकदमच जखडून जातं. त्याची इच्छा नसतानाही तो त्याच दिशेने चालायला लागतो ज्या ठिकाणी त्याला तो आवाज येत होता. तो हळूहळू त्या तहखानेजवळ जातो आणि त्या दरवाजाच्या आजूबाजूला हवा जमली होती. त्याने कापतच तो दरवाजा उघडला आणि समोर जे होतं त्याला बघून त्याचे डोळे एकदम उघडे ते उघडेच राहिले. त्या खोलीमध्ये एक भयानक मुलगी उभी होती. तिचा चेहरा फाटलेला आणि डोळे लाल आणि होठांवरती एखाद्या मेलेल्या व्यक्तीची नक्की होती. ती सरळच छोटेलालला घुरत होती. मला बघून काही आठवलं छोटेलाल? आपल्या पापांना आठव. एवढं ऐकूनच छोटेलालचे हातपाय वाकडे व्हायला लागलेत. त्याची बोटं अकडली आणि डोळ्यांचे बबूळ फळले आणि त्याचं शरीर तडपायला लागलं. त्याचा तो भीतीदायक जोरात ओरडण्याचा आवाज संपूर्ण फार्म हाऊसमध्ये पसरायला लागला. प्रतिभा आणि इन्स्पेक्टर माखनलाल त्या आवाजाला ऐकून घाबरतात. हा तर छोटेलालचा ओरडा होता. चल जाऊन बघून येऊयात. दोघं जोरात तहखान्याच्या जवळ धावत जातात. प्रत्येक धावण्याच्या गतीवरती सन्नाटा त्यांच्या मागे बंद होत चालला होता, जसं की जो दरवाजा आता परत नाही खुलणार. तहखान्याच्या आतमध्ये हवा एकदम स्थिर होती आणि लाईट टिमटिम करत होती. स्पर्शवरती छोटेलालची लाश पडली होती. तुटलेली हड्डी, मोडलेला चेहरा आणि डोळे जे आत्ताही कोणत्या तरी भीतीदायक स्थितीला बघत होती. त्यांच्या समोर तीच भयानक बाई उभी होती. प्रतिभाच्या हातातून कॅमेरा खाली पडतो. मी तर आतापर्यंत भूतप्रेतांना फक्त एक कहाणीचा हिस्सा समजत होती. अचानक ती स्त्री बिजलीच्या गतीने धावते आणि इन्स्पेक्टरचा गळा पकडते.
त्याला एखाद्या बावल्यासारखं हवेत उचलते आणि त्यानंतर तो खाली पडतो आणि त्याला खूप जास्त हानी होते. काही आठवलं इन्स्पेक्टर माखनलाल? तू रजनी, हे कसं होऊ शकतं? तू तर मेली होतीस ना? आणि एखाद्या बावल्यासारखं त्याला ती हवेत उचलते. ती आता रजनी होती, तीच मुलगी जी 5 वर्षाआधी अचानक गायब झाली होती. पण आता परत आली आहे, कारण या पापींचा नाश करू शकेन. प्रतिभा घाबरतच कापायला लागते. हे सर्व काय होत आहे? कोण आहेस तू? रजनीचा चेहरा परतच भयानक होतो. तिने माखनलालकडे बघितलं आणि त्याच्या डोळ्यातून रक्त व्हायला लागलं आणि काही वेळातच त्याचा श्वास थांबला. रजनी प्रतिभाकडे मुळते. तुला नाही मारणार, तुला फक्त यासाठीच सोडते, कारण तू ब्रिज किशोर बिहारी, छोटेलाल आणि इन्स्पेक्टर माखनलालची करतूत सगळ्या जगाला सांगू शकेल. फार्म हाऊस परत सन्नाट्यांमध्ये गुंतून गेला. फार्म हाऊसच्या वरच्या मजल्यावरती ब्रिज किशोर आपल्या नोकर छोटेलाल सोबत रागात बसला होता. तेवढ्यातच दरवाजावरती आवाज येतो. इन्स्पेक्टर माखनलाल आतमध्ये येतो. मला बोलवलं तुम्ही? तुझी पोस्टिंग मी फक्त यासाठी इकडे केली होती, कारण तू माझी इकडे मदत करशील. नेताजी, आता काही प्रॉब्लेम आला काय? यावेळी सगळ्यात मोठी संकट आहे रजनी, जी एक पत्रकार आहे. ती खुलेआम माझे सगळे घोटाळे आपल्या पेपरमध्ये छापत आहे. तुम्ही फिकीर नका करू, तिला सरळ आपल्या फार्म हाऊसवर आणतो. काही तासानंतर इन्स्पेक्टर माखनलाल जीपमधून खाली उतरतो. त्याच्या सोबत होती रश्मी, एक बहादूर पत्रकार, जिच्या डोळ्यामध्ये सच्चाईची ज्वाला झळकत होती. तुला मला पोलीस स्टेशनकडे घेऊन जायचं होतं. तेवढ्यातच अंधारात ब्रिज किशोरची एक भारी आवाज येते. आता तू पोलीस स्टेशन नाही, सरळ नरकात जाशील. रजनीच्या पायाखालची जमीन घसरते. तिघही जण ब्रिज किशोर, माखनलाल आणि छोटेलाल तिला घासातच तहखान्याजवळ घेऊन जातात आणि थोड्या वेळातच रजनीचा दुःखदायक आवाज पूर्ण तहखान्यामध्ये गुंजतो. रजनीच्या आत्म्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. त्या लोकांनी मला जिवंत जाळलं होतं, पण माझ्या आत्म्याला शांती नाही मिळाली. आता तू इथून निघून जा आणि माझी कहाणी सगळं जगाला सांग. प्रतिभाने कॅमेरा उचलला आणि ती बाहेर निघून जाते. वृत्तपत्रांमध्ये लिहिलं होतं, नेता ब्रिज किशोर बिहारी आणि इन्स्पेक्टर माखनलाल आणि छोटेलालचा काळा सत्य उजागर. पत्रकार रजनीच्या खुनाची खरी कहाणी लोकांनी वाचली आणि सगळीकडे सन्नाटा झाला.